एखादी व्यक्ती किंवा स्त्री शिक्षण घेते तेव्हा त्याचा अंधश्रद्धा पाळण्यावर न पाळण्यावर काही परिणाम होतो का? खूप चांगला प्रश्न आहे हा. काही अशिक्षित, अज्ञानी, ठार अडाणी, ज्यांना अक्षर ओळख पण नाही, अशा सुद्धा स्त्रिया नॉर्मल आयुष्यामध्ये खूप विवेकनिष्ठ आणि चांगल्या पद्धतीने विचार करणाऱ्या, विज्ञानवादी विचार करणाऱ्या आणि आपण काय म्हणतो त्याला प्रॅक्टिकल विचार करणाऱ्या असतात. त्यांना श्रद्धा, अंधश्रद्धा आणि शिकलेलं आणि न शिकलेलं याच्याशी काही फरक पडत नाही. त्यांना हे माहीत असतं हे खरं आहे आणि हे असंच असतं. काही सुशिक्षित, उच्च शिक्षित, उच्च पदस्थ जो लोक असतात ते पण बाहेर जाताना मांजर आडवी गेली की 3 पावलं मागे येतात. त्याच्यामुळे शिक्षणाचा आणि अंधश्रद्धा पाळण्याचा काही फार संबंध आहे असं मला वाटत नाही. पण अलीकडे शिक्षणाने एक होते की ह्याबाबत बोललं जाते, ह्याबाबत कानावर पडते मुला मुलींच्या लहान, आणि मग लहान मुलं त्यांना लहानपणापासूनच जर ह्या गोष्टी त्यांच्या कानावर पडत असतील तर दे मे आस्क क्वेश्चन्स, ते प्रश्न विचारायला लागतात. मग हे असं का नाही करायचं, आणि 4 वेळा गप्प बसवलं तरी एका वेळेला तरी त्या लहान मुलाला उत्तर द्यावं लागतं. आणि त्या दृष्टीनं मग कदाचित पॅरेंट्सची थोडाफार विचार करत असतील. किंवा मग शिकलेल्या मुलीसुद्धा मग काही वेळेला गर्भारपणात आपण म्हणतो तसं ते मी हे चिरणार नाही, त्यांना पर्याय नसतो. त्यांना ते सगळं चिरून कापून स्वयंपाक करून डबा घेऊन निघून जायचं असतं ऑफिसला. त्या कुठे हे उद्योग करत बसणार, किंवा त्या दिवशी सुट्टी घेऊन घरात बसायला वेळ आहे का, असं सगळे प्रश्न असतात. त्याच्यामुळे शिक्षणाचा फरक निश्चित पडतो. पण शिक्षणासोबतच आपल्या अवतीभोवतीचं आपलं कुटुंब, आपला समाज, कारण अंधश्रद्धा ह्या मोस्टली पिअर प्रेशरनी, सोशल प्रेशरनी पाळल्या जातात. त्याच्यामुळे शिक्षण आणि ह्याच्यासोबतच माझं पर्सनल शिक्षण, ह्याच्यासोबतच माझ्या कुटुंबाची बॅकग्राऊंड, माझ्या कुटुंबाच्या लोकांची मानसिकता, मला उठाव करायला किंवा रिव्होल्ट करायला कितपत अलाउड आहे, किंवा माझ्यात तेवढं धाडस आहे का, ह्या सगळ्या गोष्टींचा पण श्रद्धा अंधश्रद्धांच्या मध्ये सोबत आपल्याला विचार करावा लागतो. खतना, सुनता आणि सुन्नत हे पण अंधश्रद्धेचेच काही भाग आहेत का? याला काही सायंटिफिक गोष्टी? 2 गोष्टी. खतना आणि सुनता म्हणजे एकच. खतना त्याला म्हणतात किंवा सुनता म्हणतात. काही जण खतना म्हणतात, काही सुनता म्हणतात. मेल जेनायटल ऑर्गन जे आहे त्याच्या पुढे एक फोरस्किन असते, ती चॉप करून काढली जाते मुस्लिमांच्यात, आणि त्याला खतना किंवा सुनता म्हणतात. आता ह्याच्यात एखाद्याला नाही करायचं तर इट्स ओके, पण अलीकडे मुस्लिमच लोक नाही तर नॉन मुस्लिमसुद्धा काही वेळेला हे करून घेतात, किंवा लहान मुलाचं नसतील करत पण मेडिकली थोडं पुढे जाऊन त्यांना ते करावं लागतं. कारण जेव्हा वीर्य पास होत असतं तेव्हा ते तिथं अडकून, किंवा लघवीचे कण पुरुषांचे तिथेच अडकलेले असतात, तर त्याच्यातून आतमध्ये इन्फेक्शन होण्याची जास्त शक्यता असते. त्याच्यामुळे काही डॉक्टर सजेस्ट करतात की त्यांना ते फोरस्किन ती चॉप करून घ्यावी लागते. तर त्याच्यामध्ये श्रद्धा अंधश्रद्धेपेक्षा हेल्थ अँड हायजीन म्हणून बघितलं तर ते चांगलं आहे, चांगली प्रॅक्टिस आहे. पण आता अलीकडे डॉक्टरकडे करतात, किंवा अलीकडे काय प्रॅक्टिस निघाली, मुस्लिम एका तर जन्मताच मुलगा झाला की त्याचं हे करून टाकतात, खतना करून टाकतात डॉक्टर्स. म्हणजे काय होतं की तो लहान असताना त्याची ती स्किन लवकर भरून येणं, आणि त्याला काहीच कळत नसतं, ते लहान मूल पडूनच असतं, ते लवकरच बरं होऊन जातं. पूर्वी मुलगा 4-5 वर्षाचा झाल्यावर, 5-7 वर्षांचं झाल्यानंतर त्याचं ते खतना किंवा काय केली जायची. मग ते बाजारात नाव्याकडून कोणी मुल्ला मौलवी किंवा मस्जिदमधले कोणीतरी असं, मग त्यांच्याकडे ती हत्यारं चांगली आहेत का, त्याचं इन्फेक्शन होणार नाही का, किंवा मुलाने हातपाय मारले, चुकून ते शस्त्र त्याला कुठेतरी लागलं तर काय, आणि मुलं मग धावत पळत इकडे तिकडे पळत राहतात की त्याला चड्डी घालता येत नाही लहान मुलांना, मग लुंगीच बांधावी लागते, मग बाकीची मुलं चिडवतात, असेच अनेक त्याच्यासोबतच्या गोष्टी येतात. खतना आणि सुनताचा जेव्हा तुम्ही विषय काढलाय तेव्हा फिमेल जेनायटल म्युटिलेशन पण आपल्याकडे इथं बघायला मिळत नाही, पण बाहेरच्या कंट्रीजमध्ये, अरेबिक टोळ्यांमध्ये हा सगळा भाग होता की स्त्रियांची सुद्धा जेनायटल ऑर्गन्स चॉप करून काढले जायचे. कारण का तर ते जेनायटल ऑर्गन्स जसेच्या तसे राहिल्यामुळे त्यांची वासना अधिक भडकते, आणि मग ह्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. म्हणून तिच्या वासनांचं दमन करण्यासाठी, किंवा तिला जास्त आनंद मिळतो मग ती जास्त हे करत बसेल असं. एकूण एक तर स्त्रीला हीन लेखण्याचा प्रकार याच्यातून, आणि स्त्रियांचं जे तिला शारीरिक सुख मिळणं, शी इज बाउंड टू गेट दॅट, पण ते तिला मिळू नये म्हणून लादलेली ही प्रथा. आणि त्याच्यामध्ये घरातल्याच कोणीतरी आज्या, माम्या, मावशा, मोठ्या ते लहान मुलीला हे करतात. त्याच्यातून अनेक वेळा मुलगी पण ती घाबरून जाते, लहान हातपाय मारत असेल, छोट्या भागाऐवजी अनेक मोठे पार्ट्स कट केले जात असतील, त्याच्यातून तिचे आयुष्यभराचे रिप्रोडक्टिव्ह प्रॉब्लेम्स होऊ शकतात. ती मूलधारण हे करू शकणार नाही, ती संभोग करू शकणार नाही, अशा सगळ्या गोष्टी पण होऊ शकतात. सो खतना आणि सुनता या गोष्टी आपल्याकडे फक्त महाराष्ट्रात, भारतामध्ये जनरली
पुरुषांची सुनता केली जाते. पण नॉन इंडियन कंट्रीजमध्ये, मुस्लिम कंट्रीजमध्ये ही प्रथा काही प्रमाणात फिमेल जेनायटल म्युटिलेशनची आहे. आणि आपल्याकडे शबनम पूनावाला म्हणून ज्या आहेत त्यांनी याच्या विरोधात खूप मोठं जाणीव जागृतीचं काम उभं केलेलं आहे. ओके. भारतात हिंदू धर्मातील अंधश्रद्धेचा मुस्लिम धर्मातील अंधश्रद्धेवर किती प्रभाव आहे? की जसं की भोंदू बाबा जे भारतात प्रमाण थोडं जास्त पाहायला मिळतं, किंवा स्त्रियांच्या अंगात येणं, या गोष्टी मुस्लिम समाजात अंगात सगळ्यांच्या येतं. ते काही धर्म बघून येत नाही. मुस्लिमांच्या मध्ये, स्त्रियांच्या मध्ये पण, काही कधी पुरुषांच्या मध्ये पण, काही वेळेला लहान मुलालाच ते मोठं समजून बसतात, ह्याच्यात अंगात आलं किंवा ह्याच्यात याला साया आहे उसके ऊपर वगैरे असं काहीतरी म्हणतात. तर अंगात येणं वगैरे हे नॉर्मल गोष्ट आहे, ती कोणाच्याही बाबतीत घडू शकते. ताईत, तावीज, गंडे दोरे, लिंबू मिरच्या हे सगळीकडे होतं. भोंदू बाबा, तुम्हाला आठवत असेल महाराष्ट्रात जेव्हा जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात आला तेव्हा त्याची पहिली केस विश्रांतवाडीमध्ये सापडली होती आणि ती मुस्लिम माणसाच्या अगेन्स्ट होती. असे अनेक बाबा आहेत की जे फसवण्याचं, ह्याच्यात बेसिकली अर्थकारण दडलेलं असतं. कसं तरी करून लोकांना आपल्यापर्यंत आणायचं, त्यांच्या भीतीचा, त्यांच्या अज्ञानाचा फायदा घ्यायचा आणि आपली दुकानं मजबूत करायची, हे बेसिक ह्याच्यामध्ये. सो हे हिंदू धर्माचा प्रभाव म्हणून किंवा मुस्लिम धर्माचा प्रभाव म्हणून त्यांच्यात आणि त्यांचा प्रभाव म्हणून मुस्लिमांच्यात असं काही नसतं. हे माणसांच्यावर असलेले वेगवेगळे सामाजिक प्रभाव असतात आणि त्याच्यातून ह्या अंधश्रद्धा, लिंबू, धागे दोरे, गंडे दोरे, ताईत, काळी भावली, नजरबट्टू, आजकाल तर व्हॉट्सअपवर सुद्धा ते नजरबट्टूचं इमोजी आहे. म्हणजे AI वापरायला लागलो आपण, इलेक्ट्रॉनिक मीडिया वापरायला लागलो तरी सुद्धा, आणि ते कौतुकानं लोक आपल्या DPला लावून ठेवतात किंवा आपल्या स्टेटसला लावून ठेवतात. म्हणजे ही मानसिकता, कुठं गेलोय आपण चांद्रयान आणि आपण अनेक गोष्टी करतो, आपण अवकाशात अंतराळात जाऊन आलो तरी नजरबट्टू काय आपल्या मागून सुटत नाही. म्हणजे आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये किती काम करावं लागणार आहे हे अजून आपल्याला लक्षात येईल. एक शेवटचा प्रश्न, की महिला ज्या आहेत त्या अंधश्रद्धेविरुद्ध महिलांनी उभा राहून त्याच्या विरुद्ध लढा दिलाय किंवा परिवर्तन घडवले, अशा काही केसेस पाहिलेत का तुम्ही? आता मी जसं शबनम पूनावालांचं नाव घेतलं तसं त्यांनी फिमेल जेनायटल म्युटिलेशनच्या विरोधात खूप मोठं काम केलेलं आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची माणसं आहेत, महिलाही आहेत त्याच्यामध्ये. आणि बेसिकली चळवळीत काम करणारा आमच्यासारखा प्रत्येक माणूस, स्त्री असू दे, पुरुष असू दे, तो काही ना काही कारणाने अंधश्रद्धेविरोधात बोलतच राहतो. आमचे कार्यकर्ते आहेत ते सतत सांगत राहतात. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचं तिमिर भेद म्हणून एक मंच आहे, एक पुस्तक आलेलं आहे, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे. आणि आमचे कार्यकर्ते, मुस्लिम मुली असतील, मुलं असतील, सगळेच बोलत राहतात. पण मुस्लिमांच्यातल्या काही खास अंधश्रद्धा आणि त्याच्या विरोधात काहीतरी काम करून स्पेसिफिक हा माणूस आहे किंवा ही स्त्री आहे असं तरी आत्ता काही माझ्या ऐकिवात नाही आहे. मॅडम, आज व्याज घेणं किंवा व्याज देणं हे पण मुस्लिम धर्मात मान्य नाही आहे, पण बिना बँकच्या व्यवहाराशिवाय आपण आयुष्यात जगू शकत नाही आहे, तर याबद्दल काय म्हणणं? अगदी बरोबर, खूप छान प्रश्न आहे हा. व्याज देणं घेणं हे मुस्लिमांच्यात नाही, इस्लाममध्ये मान्य नाही असं आपल्याला सांगितलं जातं. तसंच फोटो काढणं मान्य नाही. मग आता हजला जायचं असेल तर पासपोर्टवर फोटो लागतो किंवा बँक आधार कार्ड असेल का पॅन कार्ड असेल तर त्याच्यावर फोटो लागतात. त्याच्यामुळे फोटो काढणं हेच आपण स्वीकारलेलं आहे. ते काळाच्या सोबत प्रगती झालेली आहे. कारण जेव्हा कुराण अस्तित्वात आलं, इस्लामचं ओरिजिन झालं, तेव्हा ह्या गोष्टी नव्हत्यात म्हणून त्याच्यात बोललं गेलेलं नाही आहे. म्हणून ते आजही स्वीकारायचं नाही असं होत नाही. काळानुरूप आपल्याला बदल घडवावे लागतात. आजकाल अनेक मुल्ला मौलवी स्वतःचे यूट्यूब चॅनल चालवतात, त्याच्यातून ते त्यांना ज्या पाहिजे त्या गोष्टी सांगतात. म्हणजे हे त्यांनी स्वीकार केलं आहे ना, मग नॉर्मल माणसांनी करायला काय हरकत आहे. पण ते नॉर्मल माणसावर कदाचित बिंबवलं असं जातं की हे तुमच्यासाठी हराम आहे. आणि मग अनेक माणसं स्वतःच्या रोजीरोटीचं साधन म्हणून बँकेत अकाउंट काढून पैसेही ठेवायला तयार नाही आहेत. तर व्याज, त्या काळात बँक ही कन्सेप्टच नव्हती. प्रत्येकजण आपापला व्यवहार आपापल्या पद्धतीनं करत होता. कारण आपल्या भारतात जरी मग बघायचं म्हटलं, महाराष्ट्रात तर बलुतेदारी सिस्टीम होती. तू हे वस्तू घे आणि ती दे, अशा गोष्टी होत्या. बँक ही कन्सेप्ट नव्हती. बँक ही कन्सेप्ट नसल्यामुळं व्याजबद्दल बोललं गेलेलं नाही आहे. पण आज व्याजाशिवाय काही होऊच शकत नाही. बँकेत आपल्याला पैसे ठेवावेच लागतात, बँके थ्रू व्यवहार हे करावेच लागतात. त्याच्यामुळं, आणि हे व्याज मान्य नाही म्हणून बँकेत अकाउंट काढत नाही, हे कोण करतं तर अत्यंत खालचा गरीब मुसलमान करतो. अनेक मोठे लोक बँकेत पैसा ठेवून त्याच्यातून व्यवहार करून शेअर्समध्ये गुंतवून मोठ्या प्रमाणात श्रीमंत झालेले आहेत. तर सांगायच्या गोष्टी वेगळ्या आणि कॉमन माणसाला सांगायच्या गोष्टी वेगळ्या आणि आपण करायच्या गोष्टी वेगळ्या, असं जेव्हा करणं बंद होईल तेव्हा ह्या सगळ्या कन्सेप्ट्स बदलतील. आणि व्याज वगैरे आजकाल हे आपल्याला करावंच लागतं. व्याज, फोटो काढणं, काय म्युझिक, सिनेमा वगैरे असेल तर ते आलेलं आहे आजकालच्या काळात. त्याच्यामुळे ते सगळ्यांनी ॲक्सेप्ट करायला हवं आणि करायला पाहिजे.
धन्यवाद मॅडम, तुम्ही एकूणच दिलेल्या माहितीबद्दल. धन्यवाद.